ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. कर्म कोणाला बद्ध करू शकत नाही. भाग दुसरा. ओव्या आहे 409 ते 420. कर्तृत्वाचा अहंकार सोडून जो अलिप्त बुद्धीने कर्म करतो तो त्या कर्माने लिप्त होत नाही, असे ज्ञानदेव अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. मग सूर्य अंधारा लागी, निघो का भलते सुरंगी, परितो तयाच्या भागी नाहीची जैसा. मग सूर्य अंधारा करता वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येतच नाही. तैसा आत्मत्वे वेष्टीला होये, तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप. त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या त्या दृश्य पदार्थाला पाहिल, तो दृश्य पदार्थ द्रष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. जैसा वन्ही जया लागे, ते वन्हीची जालिया अंगे, दाह्य दाहक विभागे सांडी जेते. ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीत झाल्यावर मग जाळणारा व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही. तैसा कर्माकारा दुजेया, तो करतेपणाचा आत्मया, आळू आला तो गेलिया, काही बाही जे उरे. त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो करतेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाही म्हणजे शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे उरते. ये आत्मस्थितीचा जोरावो, मग तो देही ये जाणेला ठावो, काय प्रलयांबूचा उन्नाहो वोघू मानी. त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल का? तो मी देह असे मानील का? प्रलय काळच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानील का? तैसी ते पूर्ण अहंता, काही देहपणे पंडू सुता, आवरे काही सविता बिंबे धरीला. अर्जुना, त्याप्रमाणे जी पूर्ण अहंता म्हणजे सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल का? जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल का? पै मथुनी लोणी घेपे, ते मागुती ताके घापे, तरी ते अलिप्तपणे सिंपे देणेसे काही. ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ते लोणी ताकात अलिप्तपणाने असल्यामुळे त्या ताकात मिसळेल का? नाना काष्ठवनी वीरेशा, वेगळा केलिया हुताशा, राहे काष्ठाची या मांडुसा कोंडलेपणे. अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना, काष्ठापासून अग्नी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील का? का रात्रीची या उदरा आतू, निघाला जो हा भास्वतू, तो रात्री ऐसी मातू ऐके काही. अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल का? तैसे वैद्य वेदकपणेसी, पडिले का जयाचे ग्रासी, तया देह मी ऐसी अहंता कैची. त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे, हे ज्यांच्या अनुभवात नाहीसे झाले आहे त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार. आणि आकाशे जेथे जेथुनी, जाईजे तेथ असे भरोनी, मनोनी ठेले कोंदोनी आपे आप. आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते आकाश भरलेलेच असते, कारण ते आकाश स्वभावतःच सर्वत्र गच्च भरून राहिलेले आहे. तैसे जे तेने करावे, तो तेची आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे. त्याप्रमाणे ज्याने जे काही कर्म करावयाचे असते ते कर्म स्वभावतः त्याचेच रूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे, म्हणजे कोणत्या कर्मसंबंधाचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरलेले नाही. भगवंतांनी सांगितलं की अकर्तृत्व भावाने जो कर्म करतो त्याला ते कर्म बद्ध करत नाही. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी गुरुकृपा कशी आवश्यक आहे ते ज्ञानदेवांनी आधी स्पष्ट केले. गुरुंनी महावाक्याचा उपदेश करून थापटून जागे केले की मृगजळ नाहीसे व्हावे, त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढून जगताचा पट नाहीसा होतो, लख्ख ज्ञान होते
मग त्याला द्वैत म्हणून काही उरतच नाही. ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांतांनी स्पष्ट करतात. सूर्य जरी अंधार शोधायला अंधाराने भरलेल्या भुयारात शिरला तरी तो अंधार सूर्याच्या वाट्याला येत नाही, कारण तो अंधारच प्रकाशरूप होतो. त्याप्रमाणेच जो आत्मभावाने व्याप्त होतो, म्हणजेच स्वतःचे परमात्मा स्वरूप ओळखतो, तो परमात्मामय होऊन जातो. त्याच्या पुढे द्वैतच मानले जात नसल्यामुळं काही दृश्य असा पदार्थ उरतच नाही. त्यामुळे द्रष्टेपणही येत नाही. दृश्य द्रष्टा असे द्वैत वाट्यास येत नाही, कारण तो आत्मत्वाने वेष्टिलेला असतो, सर्वत्र आत्मरूप पाहतो. अग्नीने जर एखादा पदार्थ जाळला तर तो पदार्थच अग्निरूप होऊन जातो. मग हा जाळणारा दाहक व हे जळणारे दाह्य असा भेद त्यात राहत नाही. त्याप्रमाणे स्वरूपज्ञान झाल्यावर सर्व काही परब्रह्म स्वरूप आहे हे कळून येते. कर्म व कर्ता वेगळेपणे उरत नाही. अज्ञानदशेत कर्माला भिन्न मानल्यामुळे आत्म्यावर कर्तेपणाचा आरोप आला होता. ज्ञानदशेत कर्म, कर्तृत्व व कर्ता ही त्रिपुटी लोप पावते. कर्म व कर्ता यातील भेद नाहीसा झाल्यावर जे काही उरते ती अवस्था म्हणजे आत्मस्थिती आहे. अशा आत्मस्थितीचा तो राजा होतो. अशी आत्मस्थिती प्राप्त झाली असता तो स्वतःला देहापुरता मानत नाही. ही गोष्ट सुद्धा ज्ञानदेव अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करतात. प्रलयकाली तांडव करणाऱ्या सागराच्या लाटा स्वतःला ओहोळ समजतील का? सूर्य आपल्या बिंबापुरताच मर्यादित होईल का? एकदा घुसळल्यामुळे ताकातून लोणी बाजूला झाले की पुन्हा ते ताकात मिसळून जाईल का? लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण केला की तो निर्माण झालेला अग्नी लाकडाच्याच पेटीत कोणता येईल का? रात्रीच्या गर्भातून जन्म घेणाऱ्या सूर्याला रात्र माहीत असते का? तसेच ज्याच्या बाबतीत ज्ञानसूर्य उगवला आहे त्याला वेद्य व वेदक म्हणजे ज्ञेय व ज्ञाता असा भेद उरतच नाही. मग त्याला देहाहंता कशी स्पर्श करेल? ज्ञानदेव एक मजेशीर दृष्टांत देतात. आकाशाला वाटलं की आता कुठेतरी जावं, पण ते जाणार तरी कोठे आणि कसे? सर्व दूरपर्यंत आकाशच पसरलेलं आहे. आकाश नाही अशी स्थितीच नाही. त्याप्रमाणे ज्याचा आत्मभाव जागृत झाला तो परमात्मा स्वरूप झाला. मग तेथे कर्म आणि कर्ता असा भेद शिल्लकच राहत नाही. पुढे ज्ञानदेव ज्ञानोत्तर कर्म संभवते की नाही ते स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.